आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. अवधान उपनगरात भक्तीचा महासोहळा. रवी किरण महाराजांच्या कीर्तनाला जनसागर. धुळे शहरातील अवधान उपनगर येथे शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले व मनीषा महाले यांच्या पुढाकारातून महादेव मंदिरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण रवी किरण महाराज तोंडाईचाकर यांच्या भव्य एक दिवसीय कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. रवी किरण महाराजांच्या प्रभावी वाणीने अभंग भजनांच्या माध्यमातून भक्ती, संस्कार व सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला गेला. कीर्तनादरम्यान संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या कार्यक्रमाला अवधानसह शहर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. महादेव मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडला. ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे. दिनना चांगला रास, पहिला दिनना पावना, दुसरा दिनना पै, तिसरा दिनले राय घ्या. तुम लाज किती दे? 3 दिनना पावना. हो हा, समजा धुळाले कोण पेशंट ऍडमिट आहे आणि तुमले आटे राहणं पड राहिना गोट टिफिन बिपिन करता दूर ना लोकेश तशी ये जाय करापेक्षा महिना 2 महिना जरी राहिना ते विरोध नाही, बिंदास राहायला पाहिजे. आजोबा खरं आहे ना? हो. काहीतरी शारीरिक त्रास आहे, काहीतरी दवाखान्यात ऍडमिट आहे, काहीतरी कोणता वैद्य पण ट्रीटमेंट चालू आहे, मग तुम्ही महिना 2 महिना 4 महिना राहणार, काय प्रॉब्लेम नाही. बाकी ना कुशाल बॅगा भरतात का हो, ऐकत होतात काय नाही हो, वावर ना कामे आवराय घ्या मासा जीव करा का घरपटापेक्षा 8-15 दिन वेळ घर राहिली. वा, 8-15 दिन काय बहाणट धंदा आहे भाऊ. अरे पाहुणा 1-2 दिन ना चांगला रास, बरोबर आहे की नाही? असं जे बोल गेल वावर बहाणट सुरूच ना. पाहुणा बनीसनी घ्या. पहिला दिनले बासुंदी पापड्या, दुसरा दिनले बजीसनी आमटी, तिसरा दिनले पुरणपोळी, चौथा दिनले पाटोड्या, बारी बारी खावाल भेटे, जवळ खावाल भेटे तवतवर आहे. बाई म्हणे मायानी काय चुरे निघत आमचा माव. नवराल म्हणे याला काढा 6वा दे मुगी घ्या ना. माणूस म्हणे याला जावाला मी कसं काय सांगू. बाई म्हणे मला काहीच सांगू नका, काढा म्हणे. अरे म्हणे मी त्याला सांगू नाही शकत ना, जाय असं. पण एक आयडिया करस म्हणे. काय? तू फक्त किचन रूम मा जाय, गादीन गडी ठीक दे, मला काय करणे मी देखलीस म्हणे. बाईने किचन रूम मा गादीन गडी ठीक आहे बहिणीस आणि थोडा भांडा उपटी दिला. अहो भाऊ हॉल मा पाहुणा सांगे बसेल होता. बाईने भांडा उपटात आहो किचन रूम मा आता एवढं टिपरेलीसनी घ्या, एवढं टिपरेलीसनी घ्या. पाहुणाला समजे की आपल्यामुळे दांगडो घुस ना. अहो भाऊ घ्या किचन रूम मा गादीवर मारे, गादीले मारे ती बहीण तताना कोपराला राया मारे. ओ मायनी मर जासू ना, ओ मायनी मर जासू ना. पाहुणाला असं वाटणं आपल्यामुळे दांगडो घुस ना, पाहुणा पहिया. माणूस बाहेरून आवाल मागतच, पाहुणा ना काही पत्ता नाही. बाई म्हणे ए बाहेर ये, पाहुणा पै घ्या. ये कसं कोटो मार, पाहुणा पै घ्या. बाई म्हणे हा ना माय मी बी कसं कोटो रणू, पाहुणा करस पै घ्या. पाहुणा साना वाटे सांगितला का ना म्हणे मी बी कसं कोटो जाईल ना नाटक कर म्हणे. इथला नेता ते काय काम ना अतिथी देवा भाऊ रातना मुक्काम. हा आणि अंडेल बेटीसले बी सांग नाही म्हणा. हा बहिणीच राग नका दर्जा. आज ना कीर्तनकार म्हणीस नाही ऐकानच नाही तुमले. आज ना बोलणारा तुम्हाला भाऊ तुम्हाला पोरगा आहे असं समजा ऐकजा. एखादी पोरणा संसार ना काय बंधाडाशी नवरा ना आपण बोलणार नाही. सासू सासरासना त्रास आहे, सासरमा खूप त्रास आहे आणि माहेर मारा असली तशी बहिणीला आपण बोलणार नाही. तीवर संकट आहे म्हणशीन राहिली. पण बाकीने बाईसने नवरा चांगला, सासू सासरा चांगला, पटे नेमन ते मन राहा. नवरा स्वतःही सांगत जाय 2 दिन राहतून माय बापली बेटी आई 2 दिन नाव करी येत 7वा दिनले नवराला फोन करत खाऊ माय म्हणा का नाही आटे चितला घ्या को 8 दिन राही जाऊ राही नको जाऊ शिल जाय तू तटे कितला वायबार धंदा आहे. अंडेर बेटीना मुक्काम सुद्धा रातनाथ चांगला रास, बरोबर आहे का नाही? रातना मुक्काम आपल्याकडे कानबाई बसवतात. कितला दिनना मुक्काम रास कानबाईना? एकच रातना मुक्काम कानबाई मायना. पण अख्खा गाव मा गाजा वाजा. हा एकच रातना मुक्काम अख्खा गाव मा गाजा वाजा. तसा अंडेर बेटीना रातना जर मुक्काम राहिना ना अख्खा काका बाबास मा गाजा वाजा. वा रे दिदिल बोला रे मनगर चा नाही पियल रे बहीण अजून ए पोय तयार वगैरे दिदिल नाचल बोला रे. कितलं वजन आहे रातनी मुक्कामला येणारी अंडेरनं. बाकीने अंडे खुशाल महिना राहतील घरमा चालता भाऊ जाईल लात मार देत आया माय ताई म्हणजे अंडे तुमले पाय लागते पायने लागल्या चांगलं गोमाल देणं ना काही मग भाऊ जाईल लात मारत तो राहो का बहाणट सुरूच नाही. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज.
तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.